बुलढाणा माझा न्यूज। गॅस टंचाईमुळे जनजीवन विस्कळीत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। राज्यभरात सध्या जाणवत असलेल्या तीव्र गॅस टंचाईमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून याचे पडसाद आता उमटू लागले आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून अकोला आणि अमरावती येथे रांगेत उभे असताना नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत। हॉटेल व्यावसायिक, चहाच्या टपऱ्या, फूड स्टॉल आणि केटरिंग व्यवसाय गॅस अभावी बंद पडले आहेत। अनेक शहरांत रिक्षा चालकांनीही आपला रोष व्यक्त केला आहे। काही ठिकाणी 5 ते 7 हजार रुपयांना सिलेंडर विकले जात असून सिलेंडरमध्ये पाणी भरून फसवणूक होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे। मागण्या: गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई थांबवून काळाबाजार रोखावा। 15 दिवसांनंतरच गॅस मिळेल ही अट शिथिल करावी। गरजू नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी ठिकठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करावेत। उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात किती सिलेंडर वाटप झाले याचे ऑडिट करावे। यावेळी सविता तार्य मुंढे, प्रशांत वाघोदे, विष्णू उबाळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। गॅस पुरवठा कधी सुरळीत होईल याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। आज सध्या बाळासाहेब आंबेडकर आमचे नेते यांनी सिलेंडर मिळण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे जे हाल होत आहेत, तसेच लघु उद्योजक झाले, मोठे हॉटेलवाले झाले, यांना सुद्धा गॅसची हंडी मिळत नसल्याने खूप मोठा प्रश्न आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे। त्या सिलेंडरच्या लाईनमध्ये उभं राहून एक अकोल्यातील वयोवृद्ध तसेच अमरावतीतील एका युवकाचा सुद्धा खून या सरकारने केलेला आहे। त्याच माध्यमातून आमच्या बाळासाहेबांनी आदेश दिले आणि जिल्हा कार्यालयासमोर आमच्या मागण्या घेऊन आज आम्ही आंदोलन चूल पेटून आंदोलन करत आहे। आणि आमची एकच मागणी आहे शासनाला, प्रशासनाला, की त्वरित आपण ह्या ज्या मागण्या ह्या मान्य कराव्या, सिलेंडर घरपोच द्यावे, लघु उद्योजकांना सुद्धा गॅस त्वरित द्यावा। आज आम्ही चूल पेटवली, उद्या जर याचा विचार शासनाने, प्रशासनाने केला नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिस सुद्धा पेटवू आणि याला सर्वस्वी जबाबदार शासन व प्रशासन असेल।